माझा प्रश्न होता की तुम्ही जे म्हणलात की डेटिंगमध्ये खूप इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसली पाहिजे. तर युजली आता आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे असे डिस्कशन्स होतच असतात. Correct. समवन इज डेटिंग, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत Correct. वगैरे. तर त्यांना कधी कधी आम्ही समजावतो की इतकं काय इन्व्हॉल्व झाली असतो आत्ताच वगैरे हे सगळं. पण बिकॉज आज आपण गाण्या थ्रू बोलतोय तर त्यांचं म्हणणं असं काही असतं की दिल है के मानता नाही. तर त्यासाठी मग तुम्ही काय सांगाल? डेटिंग फेज ही काही काळाचीच असावी, त्याकरता टाईम फ्रेम डिसाईड करावी. मग ती 2 महिने असो किंवा 3 महिने, आणि तिथून मात्र पुढच्या स्टेपला जायचं आहे हे मात्र पक्कं आहे. कारण तिथे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. दॅट इज सिरियस रिलेशनशिप. तिथे कमिटमेंटचा सुरुवात होते, जे मी म्हटलं ते. पण डेटिंग फेज ही फक्त एक्सप्लोर, ऑब्झर्व ईच अदर अँड देन अंडरस्टँड ईच अदर वेदर वी बोथ आर इक्वली ऑन सेम पेज टू गो अहेड. दॅट इज इट. म्हणून इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आधी नको करू. एवढं जरी सांगितलं तरी ते पटेल, आणि ते पटण्याकरता आधी ह्या शोन बाय म्हणजे हा अवेअरनेस येणं गरजेचं आहे. एवढाच शोचा मुद्दा हाच आहे की फक्त अवेअरनेस येणं, की डेटिंग फेज म्हणजे काय आणि ती किती टाईम लिमिट करता असावी, आणि तिथून पुढे मग नात्यामध्येच आपल्याला जायचं आहे.